नमस्कार. आज 3 फेब्रुवारी 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, वृत्तपत्राकडच्या बातम्या आपण पाहण्यापूर्वी आपण जी क्विज देण्यात आलेली होती 2 फेब्रुवारीची, त्या क्विजचे उत्तर वगैरे पाहून घेऊयात. तर काळवीट हा प्राणी 1972च्या वन संरक्षण कायद्यान्वये कोणत्या अधिसूची म्हणजे शेड्यूलमध्ये वगैरे टाकण्यात आलेला आहे किंवा कोणत्या शेड्यूलमध्ये वगैरे येतो काळवीट हा प्राणी. ओके, तर अधिसूची 1 ओके म्हणजे शेड्यूल 1 मध्ये हा प्राणी आहे व या प्राण्याची म्हणजे अधिसूची 1 मध्ये जे प्राणी वगैरे आहेत ओके त्या प्राण्यांची हत्या वगैरे करणं यावरती पूर्णतः प्रतिबंध आहे. जर तशा पद्धतीने म्हणजे शिकार वगैरे जर त्याची करण्यात आली तर त्याला कायदेशीररित्या वगैरे त्यावरती कार्यवाही वगैरे होऊ शकते, म्हणजे जेल वगैरे होऊ शकतं तिथं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे पूर्णतः प्रतिबंधित आहेत अधिसूची 1 मधील प्राणी. ओके, व अधिसूची 4 मधील प्राणी पहा, त्यांना आपण शिकार वगैरे करू शकतो अशा पद्धतीने त्यामध्ये 1972च्या कायद्यामध्ये वगैरे त्या तरतूद आहेत. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न पाहूयात. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये पहिली जज केस कोणत्या वर्षी वगैरे झालेली होती? तर 1982 हे उत्तर योग्य असेल तुमचं. म्हणजे पहा, अगदीच जर पाहिलं तर 1973 पासून वगैरे ते केसचं वगैरे इव्होल्युशन झालेलं होतं, परंतु 1982ला पहिली जज केस वगैरे तिथं झालेली होती. फर्स्ट जज केस ही 1982ची आहे. त्यानंतर 1993ची सेकंड जजेस केस आहे. ओके, व त्यानंतर थर्ड ही जजेस केस आहे 1998ची. ओके, हे गोष्टी तुम्हाला अगदीच लक्षात असायला हव्यात. त्यानंतर पुढे या, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये अद्याप विधान परिषद वगैरे नाही आहे. ओके, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक यासोबतच आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये वगैरे आपला विधान परिषद वगैरे असलेली सांगता येते. त्यानंतर नुकतेच जाहीर झालेले महाराष्ट्राचे राज्यगीत जे आहे ते किती मिनिटांचे आहे? तर त्याचं उत्तर आहे पहा 1.41 मिनिटांचं ते उत्तर योग्य आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती स्थिती भारतामध्ये जास्त पाऊस देऊन जाते? तर उत्तर आहे ला निना. ओके, ला निना जर असेल तरच तिथे म्हणजे पावसाची जास्त स्थिती वगैरे येते. आता पहा, ही संकल्पना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ते व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहून घ्या. आय होप तुम्ही ते संकल्पना वगैरे क्लिअर केलेली असेल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. भारतीय संविधानमधील बजेटबाबतचे कलम किती आहे? तर अगदीच कलम आहे 112. पहा, बजेट ही संकल्पना भारतीय संविधानामध्ये जरी नसली तरी ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट वगैरे अशा संदर्भात तिथे हे आहे, तरतूद आहे. त्यामुळे आपल्याला कलम 112 ही तिथं सांगता येतं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. भारतीय वित्त आयोगाचे कलम काय आहे? तर कलम 280 हे भारतीय वित्त आयोगासंबंधात आहे. त्यानंतर सलोखा योजनेबाबत अयोग्य पर्याय निवडा. तर पहा, ही ऐच्छिक नसल्याने हे पर्याय इथं असल्याने असेल. ओके, ऐच्छिक आहे सलोखा योजना, हे प्लीज लक्षात घ्या, कारण महाराष्ट्र राज्याची ही हे आहे, काय म्हणतो आपण, योजना आहे. त्यामुळे काय होतं पहा, MPSC परीक्षेला वगैरे हा प्रश्न येऊ शकेल. UPSCला येणार नाही, परंतु MPSCचे जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांनी प्लीज या योजनेकडे वगैरे थोडंसं लक्षपूर्वक पाहावं. त्यानंतर BIS मीन्स ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत? तर शहाबाज शरीफ हे सध्याला पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचे 10 म्हणजे कालचे हे 10 प्रश्न होते. त्यानंतर आज पण तुम्हाला 10 प्रश्न वगैरे देण्यात येतील. तर त्यासाठी पहा, तुम्ही टेलिग्रामवरती तर जॉईन व्हा. त्यानंतर इथे pawannilewa.com आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं म्हणजे मोबाईलवरचा इंटरफेस अशा पद्धतीने दिसेल. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते क्विज वगैरे मिळून जाईल की करंट अफेअर्स क्विज सेक्शनमध्ये वगैरे असं हे मिळून जातं. ओके, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी याच्या पूर्वीचे पण क्विज वगैरे दिलं तरी चालतील. ओके, त्यानंतर आता आपण आजच्या वृत्तपत्राला वगैरे चालू करूयात. विधान परिषदेच्या संदर्भात आलेला आहे, गरजेची न्यूज नाही. त्यानंतर अदानी समूहाला दिलेल्या कर्जांची झाडाझडती RBIने बँकांना वगैरे आदेश दिलेले आहेत की जे तुम्ही अदानी समूहाला वगैरे कर्ज दिलेली होती त्यांची अगदीच तपशील वगैरे सादर करण्याचे RBIने वगैरे फरमान केलेलं आहे. त्यानंतर पहा, अखिल भारतीय म्हणजे 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ होत आहे. कुठे? तर वर्धा. हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, कारण MPSC कंबाईनला वगैरे प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतात, फॅक्ट आहे हे. त्यामुळे त्यानंतर आता पहा, तुम्हाला 95वं पण संमेलन कुठं भरलेलं होतं हे पण अगदी माहिती असायला हवं. त्यासाठी तुम्ही अगदीच मला याचं उत्तर वगैरे सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. त्यानंतर पुढे या, 4 वर्षांची पदवी जूनपासून सुरू होणार आहे, तरी देखील अभ्यासक्रमाचा मात्र पत्ता नाही आहे. म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वगैरे त्यांना सिलेबस वगैरे ठरवायचा आहे, परंतु अद्याप त्यांनी काहीही केलं नाही, हे आपल्या इथं दिसतं. म्हणजे पहा, UGCने गाईडलाईन्स दिलेली आहे. ओके, UGCने काय म्हटलेलं की जे नवीन एज्युकेशन पॉलिसी वगैरे आहे ती आपल्याला जर राबवायची असेल तर आता काय आपण त्यासाठी आपण आता काय 3 वर्षाची जी पूर्वी पदवी होती ती आता 4 वर्षाची वगैरे करण्यात येणार आहे. या 4 वर्षाची पदवी म्हटलं तर पहा, आता आपला जो अभ्यासक्रम 3 वर्षाचा होता तो आता 4 वर्षामध्ये वगैरे आपला त्याचं विश्लेषण वगैरे करावं लागेल. म्हणजे पूर्वी 6 सेमिस्टर वगैरे व्हायचे आपले, मग आता इथे 8 सेमिस्टर होतील कदाचित, परंतु ते पण कशा पद्धतीने वगैरे होतील हे पण आपल्याला इथं पाहावं लागेल. ओके, व पहा,
हे जे 4 वर्षाचा जे अभ्यासक्रम वगैरे असणार आहे, यामध्ये आणखीन एक चांगला पर्याय जर म्हटलं तर विद्यार्थ्यांना एंट्री म्हणजे केव्हाही एंट्री करता येईल व केव्हाही एक्झिट करता येईल. ओके, म्हणजे त्यानंतर पहा, हे जे 4 वर्षाचं मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट वगैरे जे चालू केलेलं आहे, यामुळे फायदा कुठे होईल पहा. तर एखाद्या विद्यार्थी जर ॲडमिशन घेतला BA साठी, ओके, व त्याला जर वाटलं की BA मध्ये वगैरे स्कोप नाही आहे, तर आपण अन्य काहीतरी करावं, म्हणजे व्यावसायिक शिक्षण, जसं अन्य कोणतंही व्यावसायिक शिक्षण वगैरे त्याला जर करावं असं वाटलं, जसं LLB वगैरे आपण म्हणू शकतो. ओके, कारण ते पण ग्रॅज्युएशनचा कोर्स वगैरे आहे. मग BA सोडून तो काय त्या कोर्समध्ये पण तिकडे पण एनरोल वगैरे करू शकतो. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला तिथं सांगता येतं. ओके, म्हणजे त्याला CET वगैरे द्यावे लागेल. जर तो पास झाला तर अगदीच तिकडे जाऊ शकतो. म्हणजे एक क्रायटेरिया वगैरे तुम्ही समजून घ्या की व्यावसायिक शिक्षणाला वगैरे तर जर तो गेला तर अगदीच म्हणजे BA झाल्यानंतर ज्या पद्धतीने नोकरीसाठी वगैरे वनवन फिरावं लागतं, ती पर्यायी स्थिती वगैरे आपल्याला अन्य व्यावसायिक शिक्षण झाल्यानंतर वगैरे राहणार नाही. यामुळे आपला हे 4 वर्षीय जे अभ्यासक्रम वगैरे आहे, हे अगदीच चांगल्या पद्धतीने वगैरे होईल हे आपण इथं सांगू शकतो. परंतु अद्याप त्याचा जो आराखडा आहे तोच तयार झाला नाही आहे. ओके, आता जून महिना अगदीच आलेला आहे, तरी देखील त्याच्यासंबंधचा जो आराखडा वगैरे आहे तो तयार नाही आहे. म्हणजे पहा, आराखडा जरी आला तर त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वगैरे दोन्ही तपासले पाहिजेत. ओके, आता अगदीच 5 महिने आहेत हे आपण कन्सिडर करू शकतो. तरी देखील पहा, आराखडाच सध्याला उपलब्ध नाही आहे. मग आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वगैरे त्याचे त्रुटी वगैरे दूर करू शकतो का? मग नाही. मग पहिला जे वर्ष असेल ते विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने म्हणजे त्यांना वनवन फिरावं लागेल हे आपण इथं बेसिकली सांगतो. त्यामुळे थोडंसं जर शासनाने वगैरे याला लवकरात लवकर अंमलबजावणी वगैरे जर केली तर ती चांगली गोष्ट आहे असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर पुढे या परीक्षार्थींमध्ये 2 गट. आता ही MPSC बाबतची न्यूज आहे. पहा, MPSC मध्ये अगदीच 2 गट पडलेले आहेत असं यांचं मत आहे. कारण पहा, काही विद्यार्थ्यांचं मत आहे की 2025ला पेपर असावं, काही विद्यार्थ्यांचं मत आहे 2023ला परीक्षा वगैरे व्हावी. आता यामुळे काय झालेलं आहे पहा, कन्फ्युजन खूप झालेलं आहे. ओके, तर त्यासाठी तर मी तर तुम्हाला विद्यार्थ्यांना गाईड वगैरे करेन. जे विद्यार्थी 2023ची तयारी वगैरे केली होती त्यांनी UPSCचा वगैरे फॉर्म अगदीच भरू शकता. कारण यावेळेस पहा 1105 UPSCमध्ये व्हॅकन्सी आहेत. म्हणजे अगदीच अन्सार शेख सर जेव्हा म्हणजे UPSCमध्ये वगैरे पात्र झालेले होते पहा, 2015ला त्यांची परीक्षा वगैरे होती. मग 2015ला जेव्हा 1150 जागा होते, अगदी त्याच बेसिसवर आता पण ही जागा वगैरे निघालेत हे आपण सांगू शकतो. कारण पहा, 2015 नंतर आपल्याला जागांची घसरण वगैरे झालेली दिसते. म्हणजे 700 जागावरच आलेली होती UPSC. ओके, मागे तर. त्यामुळे आता यावेळेस सर्वात जास्त वगैरे जागा आहेत असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे अभी नाही तो कभी नाही. यासाठी जर UPSCचा जर अभ्यास करत असाल तर तुम्ही UPSCवरच फोकस करा. यांनी नक्कीच म्हणजे लवकरात लवकर यांनी जाहीर करावं असंच आपलं पण इथं मत आहे. कारण पहा, मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की 5 महिने तर आपला मिनिमम ऑप्शनलसाठी वगैरे लागतात. याचा फायदा जर जास्त कोणाला होईल तर UPSCच्या विद्यार्थ्यांना होईल हे मी नक्की मान्य करतो. कारण जे विद्यार्थी MPSCचा अभ्यास करत होते मागच्या वर्षी, त्यांचं तर अगदीच जूनमध्ये आपल्याला सिलेबस वगैरे समजला. जूनमध्ये सिलेबस समजल्यानंतर त्यांची गाईडलाईन्स वगैरे चाललेली नव्हती की परीक्षा वगैरे केव्हा असेल. म्हणजे अगदीच संभ्रमात वगैरे विद्यार्थी होते. म्हणजे ज्यांचं मराठी मीडियम आहे त्यांना तर थोडंसं प्रॉब्लेमच होईल. परंतु अगदी होऊ शकतं ते शक्य असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह विचार वगैरे करायला हवे. परंतु तरी देखील MPSCने लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गरजेचे पहा. त्यानंतर पहा, नळाद्वारे पाणी पुरवठ्यात महाराष्ट्र देशात 13व्या क्रमांकावर आहे. पहा, जल जीवन मिशन या योजनेवर केंद्र व राज्य सरकारचे शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही महाराष्ट्रात डिसेंबर 2022 अखेरपर्यंत 72.27% ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे वगैरे पाणी पुरवठा करण्यात आलेली आहे. हे आपलं सांगता येतं आकडेवारी तुम्हाला लक्षात असायला हवी. त्यानंतर ही योजना 2019 पासून वगैरे चालू करण्यात आलेली आहे. ओके, ह्या 2 न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या लक्षात आलेल्या असतील. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, अर्थसंकल्पासाठी सूचना करण्याचे जनतेला आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन जे आहे, जे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतो, ते 27 फेब्रुवारीपासून वगैरे चालू होत आहे. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होईल तर महाराष्ट्र राज्य सरकारचं वगैरे बजेट येईल. म्हणजे पहा, बजेटमध्ये यांचं काय असतं, अगदीच काल मी सांगत असताना तुम्हाला म्हटलेलं होतं की एकीकडे रेव्हेन्यू असतं साईड, तर दुसरीकडे असतं कॅपिटल साईड. ओके, हे अशा पद्धतीने सरकारचं वगैरे बजेट तयार होतं. मग पहा, आता महाराष्ट्र सरकारला पैसे कुठून भेटतील तर काही पैसे वगैरे भेटतील ते केंद्र सरकारच्या बजेटमधून वगैरे भेटतात. मग केंद्र सरकारचं बजेट आलेलं आहे ना, मग केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी किती तरतूद आहे या बेसिसवर आता महाराष्ट्र सरकारचं वगैरे बजेट तयार होतं. ओके, हे तुम्हाला गोष्टी वगैरे लक्षात असायला हव्यात. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. महावितरणचा विक्रमी वीज पुरवठा. आता हे पण आहे म्हणजे हा मेन्सला वगैरे प्रश्न येऊ शकतो. कारण पहा, जे महावितरणचं वगैरे जे आहे किंवा जे इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल जे आहे 2021 वगैरे ते चालू आहे संसदेमध्ये सध्याला त्यावरती चर्चा. मग पहा, त्यामध्ये झालेला हाच प्रॉब्लेम आहे की महावितरणने 2003 मध्ये काय झालं पहा, इलेक्ट्रिसिटीचं एक ॲक्ट आणले व त्यांनी काय केलं, जेनको ओके म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेटर, त्यानंतर
ट्रान्सफॉर म्हणजे ट्रान्सको, ओके, जेनको, त्यानंतर ट्रान्सको, ओके, हे ट्रान्सको आणि एक आहे डिस्कॉम, ओके, DISCOM. आता पहा हे जेनको आणि ट्रान्सको जे कंपनी आहेत ते प्रायव्हेट सेक्टरला वगैरे देण्यात आलेले आहेत व हे जे डिस्कॉम आहे ही फक्त स्टेटकडे वगैरे आहे. यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे, प्रायव्हेट सेक्टर म्हटल्यानंतर त्यांनी ग्रोथ वगैरे करण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. मग जेनको आणि ट्रान्सको वगैरे ज्या कंपन्या आहेत ना त्यांनी अगदी सरप्लस वगैरे करून ठेवलेला आहे. परंतु आपली जी राज्य सरकारची वगैरे जी कंपनी असते डिस्कॉम, ओके, हिचं काम काय असतं नेमकं तर घराघरापर्यंत वीज पुरवठा वगैरे करणं. हे डिस्कॉम डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ही महाराष्ट्र सरकारची. मग प्रॉब्लेम इथंच झालेला होता की डिस्ट्रीब्युशन इथं सरप्लस तर आहे आपल्याकडे, परंतु पहा सरप्लस तिथं आहे परंतु हे योग्य पद्धतीने वगैरे कार्यरत नाही आहे, कारण ही स्टेट गव्हर्नमेंटची एजन्सी वगैरे आहे. यामुळे हा प्रॉब्लेम वगैरे तयार झालेला आहे. तर आता तेच आहे पहा प्रॉब्लेम की महावितरणचा विक्रमी वीज पुरवठा. आता बरोबर आहे यांनी पण भरपूर सरप्लसमध्ये ऑलरेडीच होते त्यांनी, तरी देखील आता हे म्हणजे 2020 नंतर हे अगदीच चांगल्या पद्धतीने वगैरे सुरळीत काम करत आहे. हे आपलं इथं बेसिकली दिलेलं आहे. पण ही न्यूज गरजेची नाही, तरी देखील इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट ॲक्ट 2021 येत आहे हे तुम्हाला लक्षात असायला हवं. त्यानिमित्ताने मी ती न्यूज घेतलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा इथं एक अगदी चांगली न्यूज आहे पहा की कोयता हवा आहे तर आधार कार्ड दाखवा. म्हणजे पॉलिसी मेकिंग, ओके, किंवा गव्हर्नन्स, इथिकल केस स्टडी वगैरे मध्ये वगैरे तुम्हाला हे लिहिता येईल. ओके, जर आता उद्या पहा तुम्ही पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर वगैरे होणार आहात, मग पहा प्रशासन वगैरे सुरळीत चालवण्यासाठी तुम्ही पण अशा बारीक बारीक गोष्टींचा वगैरे अभ्यास करू शकता की पहा आपण रेग्युलेशन कशा पद्धतीने करायचं. म्हणजे पुण्यात आता काय कोयता गँगचं थोडंसं म्हणजे वर्चस्व वगैरे वाढलेलं आपलं इथं दिसून येतं. मग आता त्याला जर रेग्युलेट वगैरे जर करायचं असेल किंवा त्यांना जर सप्रेस वगैरे करायचं असेल तर कोयता जे आहे तर त्या कोयत्यावरच आपण रेग्युलेशन वगैरे करू शकतो. मग त्यासाठी आपण आधार कार्ड दाखवा हे कंपल्सरी वगैरे करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये पण रूपोल वगैरे तयार होतीलच, परंतु आपण प्रशासनामध्ये गेल्यानंतर काहीतरी काम तर आपल्याला करावं लागतं. मग म्हणजे आपला पण त्या पद्धतीने रेग्युलेट म्हणजे पहा इथं नक्कीच लूपहोल जरी असतील, लूपहोलमधून किती व्यक्ती सुटतील, 10% जर व्यक्ती सुटले, 90% व्यक्तीवर तर थोडंसं साफ बसेल. ओके, हे आपण म्हणू शकतो. व ॲडमिनिस्ट्रेटिव्हचं सक्सेसच ही आहे की 90% आपण काम करू शकतो. हीच एफिशियन्सी वगैरे आपल्याला तिथं दाखवता येते. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गरजेची नाही पहा. त्यानंतर पुढे या. त्यानंतर पहा एकाहून अधिक मतदारसंघात निवडणूक लढवणे हा विधिमंडळ विषयक धोरणाचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. पहा कुठल्याही उमेदवाराला एकाच वेळी एकाहून अधिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मनाई करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. म्हणजे पहा हा एक प्रतिनिधी आहे. आपण उदाहरण घेऊयात इम्रान खानचं. यांनी काय केलेलं पहा, पाकिस्तानचे उमेदवार आहेत त्यांनी काय झाले 33, ओके, स्वतः 33 जागेवर वगैरे थांबलेले आहेत ते. ओके, तशी कंडिशन वगैरे भारतामध्ये आता आहे. भारतातील जे लोकप्रतिनिधी वगैरे आहेत ते काय करतात पहा, आता नरेंद्र मोदी यांचं जर उदाहरण घेतलं तर ते दोन जागेवरून वगैरे निवडून आले आहेत लोकसभेमध्ये. मग या विरोधातच वगैरे ती याचिका केली होती की एका उमेदवाराने फक्त एकच सीटवरून वगैरे निवडणूक लढवावी. मग त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने ही केसेस वगैरे नाकारलेली आहे. म्हणजे हे जे पिटिशन वगैरे केलं होतं ते नाकारलेले आहे. परंतु हे इम्रान खान यांचं प्रकरण मला खूपच हास्यास्पद वगैरे वाटलं, ते स्किप करूयात. चला आता पुढे जाऊयात आपण. लोकसत्ता विचार, काही गरजेची न्यूज मला वाटली नाही इथून. ओके, त्यानंतर पुढे या. संपादकीय चिखल चिकटण्याआधी हे काहीच गरजेचं नाही पहा. ओके, म्हणजे पुअर कॉस्ट बेनिफिट आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की यातून सर म्हणजे वाचल्यानंतर काहीतरी एकतरी स्टेटमेंट वगैरे कामाला येईल, परंतु पहा एवढं पूर्ण वाचून जर तुम्हाला फक्त एक स्टेटमेंट जर येत असेल तर सिलेबस वाचा तुम्ही, सिलेबसमधून भरपूर काही मिळून जाईल. परंतु हे अगदी मला वाटत नाही. पुअर कॉस्ट बेनिफिट खूपच आहे, त्यामुळे मी स्किप करतोय त्याला. त्यानंतर पहा आपल्याला एक केस स्टडी वगैरे आपल्याला इथं सांगता येते. 2014 मध्ये काय झालेलं होतं, आंध्र प्रदेशचं विभाजन करण्यात आलं व तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे दोन राज्य वगैरे आपल्याला विकसित झालेले वगैरे सांगण्यात आले. त्यानंतर 2014 मध्ये काय झालं पहा, 2014 ते 2024 पर्यंत काय आंध्र प्रदेशला एक हैदराबाद म्हणजे दोघांमध्ये पण एक हैदराबाद कॉमन राजधानी वगैरे दिली व आंध्र प्रदेशला HYD, ओके, व आंध्र प्रदेश या राज्याला म्हटले की तुम्ही स्वतःची राजधानी वगैरे तयार करण्यात यावी. ओके, मग त्यांनी काय केलं पहा, तर अगदीच स्वतःची राजधानी वगैरे ते करत होते अमरावती येथे. ओके, मग पहा अमरावती येथे ते राजधानी वगैरे करण्याचा प्रयत्न केले. पहा पहिल्यांदा 2014 मध्ये जेव्हा हैदराबाद वगैरे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचं विभाजन झालं, त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आंध्र प्रदेश स्वतंत्र झाला, ओके, मग त्यांनी काय तसं म्हणता येणार नाही पहिल्यांदा स्वतंत्र झालेला तो, परंतु पहा विभाजन झाल्यानंतर पहिली जी निवडणूक वगैरे लढली गेली, मग त्या 2014च्या निवडणुकीमध्ये कोणाला यश आलं तर चंद्रबाबू नायडू, ओके, हे यांचं सरकार वगैरे तेव्हा तयार झालं. मग पहा यांनी काय केलं, चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती हे शहर राजधानी शहर वगैरे असेल असं त्यांनी कन्सिडर केलं. अमरावतीची आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून त्यांनी अमरावती याला
कन्सिडर केलं. ओके, मग पहा अमरावतीचा विकास राजधानी टाईप वगैरे करायला हवा, यासाठी त्यांनी काय केलं पहा, सिंगापूर सोबत एक करार केला. ओके, सिंगापूर या देशाशी त्यांनी करार केला की अमरावतीला अगदीच वर्ल्ड हाय क्लास वगैरे सिटी वगैरे डेव्हलप करावी. मग त्यासाठी त्यांनी काय केलं पहा, जमिनी बळकाव्या लागतात. ओके, म्हणजे पहा आता कोणतीही जर गोष्ट करायची म्हटली, आता म्हणजे आपलं समृद्धी महामार्गाचं उदाहरण घेऊयात. आता तिथं महामार्ग तयार करायचा म्हणजे लँड ॲक्विजिशन करावं लागतं. अगदी तसंच झालेलं होतं अमरावतीमध्ये. ओके, सिंगापूर कंपनीला म्हटलं आपण की आम्हाला अमरावती ही वर्ल्ड क्लास सिटी वगैरे कॅपिटल सिटी वगैरे डेव्हलप करून द्या. मग त्यांनी होकार दिला. मग त्यासोबत आपला करार झाला. परंतु प्रॉब्लेम कुठे आला, लँड ॲक्विजिशनला. लँड ॲक्विजिशनमध्ये शेतकरी जे होते ते शेतकरी वर्ग वगैरे नाराज झाले. त्यांनी म्हटले आम्ही एवढी जमीन वगैरे देऊ शकत नाही अमरावती सिटीसाठी. ओके, मग त्यावर चंद्रबाबू नायडू यांनी काय केलं पहा, तर अगदीच त्याला एक उपाय म्हणून त्यांनी केला की जेवढ्या शेतकऱ्यांच्या आपण जमिनी वगैरे घेत आहोत ना, व तिथं जे जे मॉल वगैरे तयार होईल किंवा अन्य काही जी गोष्ट वगैरे तिथं तयार होईल या सिटीमध्ये वगैरे, आता एवढी लँड आहे ना, या लँडमध्ये जेवढं काही तयार होईल तिथे काहीतरी विकसित झाल्यानंतर त्या पायाभूत सुविधाचा वाटा वगैरे त्या शेतकऱ्याला वगैरे मिळून जाईल, असं त्यांनी डायरेक्टली म्हटलं. व यालाच आपण म्हणतो की अमरावती मॉडेल होतं हे. ओके, मग पहा अमरावती मॉडेल. ओके, मग आता हे मॉडेल अगदीच सक्सेसफुल वगैरे चांगल्या पद्धतीने वगैरे चालू होतं, कारण हे 2024 मध्ये चंद्रबाबू नायडूचं सरकार होतं. मग 2014 ते 2019 पर्यंत, 2014 ते 2019 पर्यंत आपल्याला काय पाहता येतं तिथं की अगदी चांगल्या पद्धतीने हे मॉडेल वगैरे विकसित होत होतं. परंतु 2019 मध्ये आलं म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचं सरकार तिथं पडलं. ओके, व आले जगनमोहन रेड्डी यांचं सरकार, रेड्डी यांचं सरकार वगैरे इथं आपल्याला पाहायला मिळतं 2019 मध्ये. मग यांनी आल्यानंतर पहा, जे सिंगापूर या राष्ट्रासोबत वगैरे जो करार केला होता चंद्रबाबू नायडू यांनी 2014 मध्ये, तो करारच यांनी रद्द केला. मग करार रद्द केल्यानंतर यांनी म्हटले की आता आपण ही अमरावती वगैरे ही राजधानी करायची नाही आहे, तर आपल्याला 3 राजधान्या करायच्या आहेत. 3 राजधान्या करायच्यात म्हणजे काय, यांनी उदाहरण दिलं आफ्रिकाचं. ओके, साऊथ आफ्रिका या देशाचं वगैरे त्यांनी उदाहरण दिलं की कशा पद्धतीने त्यांची न्यायालयाची राजधानी वगैरे वेगळी आहे किंवा अन्य राजधानी वगैरे वेगळी आहेत. आता पहा इथं चुकतंय काय, तर यांच्या राजधानीमधील जो हे आहे प्रॉब्लेम वगैरे आहे तो 400 किलोमीटरचा वगैरे अंतर वगैरे तिथं आपल्याला दिसून येतो. ओके, व अशा पद्धतीने जर म्हटलं तुम्ही तर पहा आता अगदीच आपलं पण महाराष्ट्रामध्ये तशा आहे. ओके, विधानमंडळाचं अधिवेशन वगैरे आपण तिथं भरतो, म्हणजे पहा एकीकडे मुंबई, ओके, व दुसरीकडे नागपूर. पण प्रॉब्लेम काय होतं, जेव्हा ज्युडिशरी वगैरे बसते मग केसची पेंडन्सी वगैरे तिथं आपला खर्च जास्त करावा लागतो. ओके, हे आपलं इथं सांगता येतं. ओके, यासोबतच पहा आपण आता साऊथ आफ्रिकेची जरी केस स्टडी वगैरे दिली तरी ती प्रत्येक गोष्टीसाठी वगैरे लागू होत नाही आहे ना. ओके, इथं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही वगैरे आपलं इथं बेसिकली त्यांनी स्टडी वगैरे करायला हवं होतं. आता त्यांनी पहा ही 3 राजधान्या पूर्वी सांगितली. ओके, 3 राजधान्या सांगितली, त्यासोबतच आता त्यांनी आणखीच नवीनच राजधानीचं शहर वगैरे हुडकलेलं आहे वायझॅग, ज्याला आपण म्हणतो म्हणजेच विशाखापट्टणम. ओके, विशाखापट्टणम या राजधानीचं शहर निवडलं व त्यांनी म्हटले की आता आम्ही काय करूयात, विशाखापट्टणम या राजधानीच्या शहर म्हणजे विशाखापट्टणम जे शहर आहे याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं वगैरे शहर वगैरे तयार करून आम्ही तिथं राजधानी वगैरे बसवणार आहोत. म्हणजे पहा यांनी संपूर्णरित्या कन्फ्यूज आहेत हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. आता पहा जेव्हा चंद्रबाबू नायडू जेव्हा होते तेव्हा त्यांनी अमरावती मॉडेल पूर्ण देशामध्ये वगैरे चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या वगैरे राबवत होते. मग संपूर्ण देशामध्ये त्या अमरावती मॉडेलचं वगैरे चर्चा होत होती किंवा ते चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे हे असं म्हटलं होतं, कारण पहा त्यातून शेतकऱ्यांना पण फायदा होतच होता. परंतु सरकार बदलल्यानंतर ही लोकशाहीचं एक डेमेरिट आहे की सरकार बदलल्यानंतर पॉलिसी पण मोडकळीत येतात. ओके, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येतं की आता पहा 2014 ते 2024 पर्यंत, ओके 2014 ते 2024 पर्यंत यांना फक्त एक राजधानी वगैरे बसवणं झालं नाही, हे आपल्या इथं एक पॉईंट वगैरे इथं दिसून येतो. त्यानंतर पहा आणखीन एक इथून निगेटिव्ह पॉईंट काय झाला, तर सिंगापूर या राष्ट्रासोबत आपण करार तोडला. यामुळे काय निगेटिव्हिटी गेली, अन्य राष्ट्रामध्ये आपली निगेटिव्ह इमेज वगैरे गेली. ओके, कारण पहा भारतीयामध्ये पॉलिसी मेकिंगचं तेवढंसं ईज ऑफ डुईंग बिझनेसच नाही आहे, तर आपण तिथे जाऊन म्हणजे करार करू शकत नाही ना. दुसरी कंपनी जर येताळा 4 बार विचार नक्कीच करेल की पहा आपले करार वगैरे तुटतात. म्हणजे 2014 ते 19 पर्यंत हे करार वगैरे अगदी चांगल्या पद्धतीने कार्यरत होता, परंतु पुन्हा आल्यानंतर काय झालं, करार तुटला. मग आता हे दुसरी कंपनी वगैरे जर पैसा वगैरे इन्व्हेस्ट करत असेल तर नक्कीच विचार वगैरे करते. ओके, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आता जगनमोहन रेड्डी यांची जर आपण हे म्हणतो त्यांचं एक उदाहरण वगैरे दिलेलं आहे. पहा त्यांनी 13व्या शतकात तुघलकांनी राजधानी दिल्लीतून दौलताबादकडे हलवली होती. ओके, पण तेथे पुरेसे पाणी व अन्य वगैरे नव्हतं, त्यामुळे त्यांना 40 दिवसात परत ती व्यवस्था वगैरे हलवावी लागली होती. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे इतिहासातून आपण काहीतरी गोष्टी वगैरे शिकल्या हव्यात हे आपल्याला बेसिकली इथं या लेखमधून
वगैरे सांगता येतं. आता यांनी उदाहरण वगैरे दिलेलं की 3 राजधान्या वगैरे आहेत दुसरीकडे, परंतु भारतामध्ये वगैरे तसं मॉडेल वगैरे होऊ शकत नाही. कारण पहा, आपल्याकडे कुठेतरी फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे येतील असं आपण तिथं कन्सिडर करू शकतो. जर त्यांना वेळीच जाग आली किंवा वेळीच त्यांना जर चांगला पद्धत म्हणजे आता पहा फक्त 1 वर्ष राहिलेलं आहे त्यांच्या राजधानीला, तर 1 वर्षामध्ये जर त्यांनी राजधानी वगैरे जर बसवली तर अगदीच कुठेतरी प्रॉब्लेम वगैरे तयार होतो हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. कारण पहा, अर्बनायझेशनचे इफेक्ट वगैरे आपल्या सर्वांना माहिती आहेत की बेंगलुरूचं उदाहरण आहे ना, सप्टेंबर महिन्यामध्ये बेंगलुरूमध्ये जशा पद्धतीने पूर आलेलं होतं त्यापासून तरी यांनी काहीतरी शिकायला हवं होतं, परंतु ते काहीच शिकले नाहीत. हे आपल्याला जाऊ द्यात. फक्त तुम्हाला एक म्हणजे काय म्हणतो आपण तर एक टॉपिक बिल्डिंग मध्ये वगैरे तुम्हाला मदत होईल या नात्याने ही बॅकग्राऊंड वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. आता उद्या यांची जर राजधानी वगैरे जर तयार झाली तर तुम्हाला याचं बॅकग्राऊंड वगैरे कशा पद्धतीने वगैरे झालेलं होतं हे तुम्ही सांगू शकता. किंवा जर परीक्षेमध्ये जर कुठे PPP मॉडेल वगैरे जर विचारण्यात आलं तर तुम्ही तिथं अमरावती मॉडेल हे अगदी चांगल्या पद्धतीने वगैरे राबवण्यात येत होतं, हे तुम्ही त्याचं एक उदाहरण परस्पर वगैरे लिहू शकता. ओके, अमरावती मॉडेलची चर्चा वगैरे काय जर म्हटलं तर हे तुम्हाला सांगता येईल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथून पहा, अदानी एंटरप्राइजेसने FPO का गुंडाळले हे गरजेचं नाही आपल्यासाठी, परंतु आता काही विद्यार्थ्यांना FPO म्हणजे काय हे माहिती नसेल. पहा, होतं काय, आता एखादी कंपनी आहे. ओके, आता PN म्हणजे माझ्याच नावाची एक कंपनी काढूयात आपण, पवन निलेवाड ही कंपनी आहे. ओके, मग या कंपनीमध्ये आता माझ्याजवळती तेवढं गुंतवणूक वगैरे मी करू शकत नाही. म्हणजे आता कशाची तरी कंपनी जर मी काढली, कोणत्याही गोष्टीची जर कंपनी काढली तर ती कंपनी चालवण्यासाठी मला काय लागतात तर पैसे लागतात. ओके, मग तेवढे पैसे वगैरे माझ्याजवळ असतील का तर नक्कीच नसतात. ओके, मग ते भांडवल उभारण्यासाठी मी काय करेन तर पहिल्यांदा त्या कंपनीचं नाव काय करेल, पब्लिक कंपनी करेल. ओके, पब्लिक म्हणजे त्या PVT LTD तुम्ही ऐकलं असाल. पहा, आता अनअकॅडमी कशी आहे, PVT LTD आहे. ओके, म्हणजे ती प्रायव्हेट कंपनी आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये शेअर वगैरे घेता येत नाही, तर त्या कंपनीला काय करावं लागतं, पब्लिक लिमिटेड कंपनी करावं लागतं. ओके, PUB LTD. ओके, पब्लिक लिमिटेड कंपनी केल्यानंतर पहा, मी पण काय करेल, पवन निलेवाड या कंपनीला पहिल्यांदा मी काय करेल, पब्लिक लिमिटेड कंपनी करेल. ओके, मग ही कंपनी झाल्यानंतर पब्लिक पण या कंपनीमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करू शकते. हे अशा पद्धतीने एक संकल्पना आहे. ओके, मग पहा, पब्लिक लिमिटेड कंपनी झाल्यानंतर मी भांडवल उभा करण्यासाठी IPO इश्यू करेन. म्हणजेच काय, इनिशियल पब्लिक ऑफर. ओके, हे IPO म्हणजेच पहा तर पहिल्यांदा. ओके, इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच काय तर पहिल्यांदाच सुरुवातीलाच. ओके, फर्स्टच टाईम आहे याचं कंपनीमध्ये वगैरे येणं किंवा फर्स्टच टाईम याने गुंतवणूक वगैरे मागत आहे असं आपण इथं म्हणू शकतो. याचं बेस्ट उदाहरण म्हटलं तर पेटीएम, झोमॅटो वगैरे तुम्ही गेल्या वर्षी शब्द वगैरे ऐकला असाल. ओके, त्यानंतर आता IPO कोण, LIC पण इश्यू करणार आहे हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग पहा काय झालं इथं, फर्स्ट पहिल्यांदाच होतं ही IPO म्हटलं. मग त्यानंतर पहा, मी काय केलं, पैसे सर्वांचे IPO वगैरे इश्यू केले. IPO इश्यू करून मी सर्वांची इन्व्हेस्टमेंट वगैरे घेतली. आपला म्हणजे माझी जी कंपनी होती पवन निलेवाड या कंपनीमध्ये मी सर्वांची इन्व्हेस्टमेंट वगैरे घेतली व कंपनीचं माझं थोडंसं म्हणजे जी कंपनी होती त्याचं एक्सपान्शन वगैरे केलं. म्हणजे फक्त पूर्वी महाराष्ट्रात कंपनी होती ती आता मी काय केलं, इंडियामध्ये वगैरे कंपनीला बसवलं, म्हणजे अन्य राज्यामध्ये वगैरे ती कंपनी बसवलं. ओके, मग पहा, अन्य राज्यांमध्ये वगैरे कंपनी जात असताना आता अगदीच मला आणखी पैशाची वगैरे गरज पडेल. ओके, मग आता आणखी पैशाची गरज पडल्यानंतर मी काय करेल, आता FPO काढेल. कारण FPO कशामुळे काढलं तर IPO ऑलरेडी निघालेलं होतं आपल्या कंपनीचं, त्यामुळे आता मी काय करेल तर FPO काढेल. FPO काढल्यानंतर हे सेकंडरी मार्केट आहे असं आपण कन्सिडर करतो. मग इथं परत एकदा पैसे वगैरे आपण गुंतवणूक वगैरे करून घेतो. अगदी तसंच झालेलं होतं अदानी एंटरप्राइजेसचं. ओके, अदानींनी काय केलं होतं, पूर्वी IPO वगैरे त्यांचं मार्केटमध्ये होतं, परंतु त्यांना पैशाची वगैरे नितांत गरज पडली, त्यामुळे त्यांनी काय केलं, FPO वगैरे काढलं व परत एकदा ते पैसे वगैरे मागत होते. आता हेच प्रश्न वगैरे IPO किंवा FPO वगैरे काय होतं हे असा प्रश्न UPSC विचारते, न की तुम्हाला ही FPO वगैरे कशामुळे गुंडाळला वगैरे हे काही गरजेचं नसतं. फक्त तुम्हाला लक्षात असायला हवं की IPO म्हणजे काय, FPO म्हणजे काय, शेअर मार्केट वगैरे म्हणजे काय, हे वन लाईनर स्टेटमेंट वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न UPSC नक्की विचारतं. कारण लास्ट इयरचा पेपर पण पहा तुम्ही, बॉन्ड वगैरे त्या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून सत्ताकरणाच्या न्यूज आहेत, गरजेच्या नाहीत आपल्यासाठी. त्यानंतर पहा पुढे या. त्यानंतर पहा, विधिमंडळातील चर्चेचा स्तर घसरतोय, आमदार रोहित पवार यांची खंत. ही आपण पण पाहिलेली आहे की विधिमंडळातील चर्चेचा स्तर कशा पद्धतीने घसरतोय. त्यामुळे मी आता ही राजकीय बातमी वगैरे वाचणार नाही, परंतु आपल्याला हे आपल्या UPSCच्या दृष्टिकोनातून वगैरे सांगितलेलं आहे, त्यामुळे हे तेवढी बातमी लक्षात ठेवूयात आपण. ओके, त्यानंतर आपण पुढे चला. करिअर वृत्तांत गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर मराठवाडा न्यूज. ओके, तर या सर्वांना स्किप करू शकता. त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत पहा, यातून पण काही गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहा, द हिंदूमधील पहिली बातमी, अडाणी क्रॅश, स्टॉल पार्लिमेंट, ऑपोजिशन, 6 JPC प्रोब,
पहा जॉईंट पार्लिमेंट कमिटी याची मागणी वगैरे करत आहेत ऑपोजिशन पार्टी. ठीक आहे, पाहूयात यावरती कशा पद्धतीने हे करतील. कारण पहा अडाणी समूहाचे जे शेअर आहेत ते खूपच खाली गेलेले आपल्या इथं पाहायला मिळतात. 24 जानेवारी नंतर हा इफेक्ट खूपच मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यानंतर पुढे या हे अदानी क्रायसिस वगैरे आरबीआयने वगैरे ते दिलेली ही न्यूज पण आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर इथे या नो बार ऑन कंटेस्टिंग 2 सीट्स इन 1 इलेक्शन ही आपण न्यूज पाहिलेली आहे. त्यानंतर पहा आजच्या एडिटोरियलमधून पण खरंच मला काही गरजेचं वगैरे वाटलं नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, म्हणजे हे आम आदमी पार्टी त्यानंतर BJP वगैरे जे लोकल पॉलिटिकल पार्टी वगैरे आहेत तर त्या संदर्भात ही अगदीच दिलेलं आहे. परंतु पहा UPSC पण अशा पद्धतीने अगदी मला नाही वाटत की विचारेल. जरी विचारलं तर सिलेबसमधूनच विचारतील. ओके, त्यामुळे प्लीज सिलेबसवर वगैरे स्टिक व्हा. आता यातून प्रश्न वगैरे येणार नाही, म्हणजे पोअर कॉस्ट बेनिफिट आहे प्लीज, त्यामुळे स्किप करू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर इथं पण ट्रेडिंग मोर विद इन एशिया मेक्स इकॉनॉमिक सेन्स. मला नाही वाटत की ह्यातून प्रश्न वगैरे येतील, त्यासाठी मी याला पण पूर्णतः स्किप करतोय. म्हणजे RCEP मेंबरशिप वगैरे जे आहे ते आता फेडेड टॉपिक झालेलं आहे. ओके, जरी फेडेड टॉपिक झाला असला म्हणजे आता त्याचं जर बंधन वगैरे जर येत असेल तर ते IR मध्ये वगैरे तुम्ही शिकून घेणार आहात, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर या वर्षीचं जे करंट अफेअर्स आहे ते विचारलं जातं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. RCEPची जी RCEPचं जे मेंबरशिप वगैरे होते ते 2020 मध्ये तेव्हा चर्चेत वगैरे होतं, ते आता चर्चेत नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. आता G20 वगैरे त्यावरती चर्चा करा, मग ते अगदी बेसिक होईल. म्हणजे G20चे पण पूर्ण बातम्या वगैरे गरजेच्या नाहीत, त्याचं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये सिग्निफिकन्स वगैरे काय आहे ते तुम्हाला माहिती असायला हवं. ओके, त्यानंतर हे ओपिनियन पेज आहे, इथून पण लेह लडाख वगैरे तो इश्यू तो गरजेचा नाही, भारत चीन वगैरे. ओके, त्यामुळे त्याला पण स्किप करूयात आपण. त्यानंतर पुढे या गव्हर्नमेंट कॅन सीक रिथिंक ऑन कॉलेजियम रिकमेंडेशन. परत तोच इश्यू झालेला आहे. पहा आता 18 प्रपोजल आहेत त्यावरती यांनी हे करत आहेत, रिकन्सिडरेशन वगैरे करत आहेत असं किरण रिजिजू यांचं म्हणणं आहे. हे बेसिकली आपल्याला काय सांगता येतं की सुप्रीम कोर्टाच्या पॉवर्स वगैरे इथं कुठेतरी हनन वगैरे करण्याचा प्रयत्न वगैरे, भरपूर लेख वगैरे त्या संदर्भात चर्चा केली, त्यामुळे मी या पूर्ण लेखला वगैरे स्किप करतोय. त्यानंतर इथे परत या नो डिसिजन टू ब्रिंग इन UCC ॲज ऑफ नाऊ. ओके, रिजिजू म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते अद्याप आणण्याची वगैरे काही तयारी वगैरे यांची नाही आहे. ठीक आहे, पुढे चला. म्हणजे त्याबद्दलचे लेख वगैरे जर आलं तर आपण आता वाचण्याची गरज वगैरे आपलं नाही असं आपण सांगू शकतो. त्यानंतर जजेस लॉयर्स युनाइट टू एन्श्युअर वेलफेअर ऑफ प्रेग्नंट स्टुडंट. अगदी म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे जजेस लॉयर्स वगैरे एकत्र येत आहेत ही चांगली न्यूज आहे, परंतु प्रेग्नंट स्टुडंट या संदर्भाची न्यूज वगैरे थोडीशी ही वाटणारी आहे आपल्यासाठी. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथून अन्य न्यूज गरजेची नाही. पहा त्यानंतर वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, येथून गरजेची नाही. टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती आपण डायरेक्टली जाऊयात. चला, त्यानंतर पहा टेक्स्ट आणि कंटेक्स्ट या पेजवरती पहा एक न्यूज आहे व हा डाटा पॉईंट प्लीज सर्वांनी लक्षात ठेवा. ओके, तर काय आहे पहा, IT डिपार्टमेंट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट स्पेंड्स 57 पैसे. किती? 57 पैसे फॉर एव्हरी 100 रुपये ऑफ टॅक्स कलेक्टेड. ओके, तुम्ही जर 100 रुपये टॅक्स कलेक्शन म्हणजे भारताचं जे आयकर विभाग आहे ते 100 रुपये कमवण्यासाठी 57 पैसे फक्त खर्च करतात. ओके, म्हणजे कर म्हणून 100 रुपये गोळा करण्यासाठी 100 रुपये मागे ते 57 पैसे फक्त खर्च करतं. हे आपलं एक चांगली गोष्ट इथं सांगता येते. कारण पहा, हेच जर आकडेवारी आपण जर दुसऱ्या राष्ट्रांची कंपॅरिझन केलं तर UK म्हणजेच युनायटेड किंगडम 73 पैसे खर्च करतं, तर जपान 174 पैसे, जर्मनी 135 पैसे, कॅनडा 150 पैसे, फ्रान्स 111 पैसे आणि US इज द ओनली कंट्री दॅट स्पेंड्स लेस दॅन इंडिया. ओके, फक्त US जे आहे अमेरिका आपल्यापेक्षा कमी पैसे वगैरे खर्च करतं, परंतु आपण फक्त 0.57 पैसे एवढे पैसे वगैरे जे आहेत, म्हणजे 1 रुपये नाही बरं, 57 पैसे आपण फक्त खर्च करतो 100 रुपये टॅक्स कलेक्ट करण्यासाठी. हे आपला कशा संदर्भात हे सिग्निफिकन्स मी घेतलं तर का पहा, ॲडम स्मिथ यांनी काय दिलेलं होतं, कॅनन्स ऑफ टॅक्सेशन अशा पद्धतीने त्यांनी संकल्पना वगैरे मांडली होती, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भात आहे ते पण आता UPSC जर असेल तर त्यामध्ये विचारलं जाऊ शकेल. ओके, त्यानंतर अगदीच आणखीन 1-2 थिंकर वगैरे त्या संदर्भात ते प्रश्न वगैरे येतात, त्यामुळे प्लीज तिथं थोडंसं तुमचं होमवर्क वगैरे होणं अगदी गरजेचं आहे. ओके, त्यानंतर हे पुटिंग बजेट वगैरे हे गरजेचं नाही आपल्यासाठी, स्किप करू शकता. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट हे पठाण वगैरे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र संपत आहे. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.